वादविवाद मिटवण्यासाठी आपण मंत्री महोदय म्हणून किंवा स्थानिक ते बसून त्या पक्षाचे लोक मिटवतील, त्या पक्षाचे नेते बसून तो वाद मिटवतील आणि त्यातून चांगलं चित्र या ठिकाणी निश्चितपणे बाहेर येईल. पाऊस जो येतो झालेला नाही, त्यामुळे दुबार पेरणीचे देखील संकट जे आहे ते येण्याची शक्यता वर्तवली जाते. यासाठी पालकमंत्री म्हणून आपण काही उपाययोजना किंवा आदेश यासाठी दुबार पेरणी शक्यतो होणार नाही असं माझा अंदाज आहे. काल अर्धा जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी पाऊस झालेला आहे. काही ठिकाणी अजून पाऊस पडेल, पण आज उद्या 2-3 दिवसामध्ये पाऊस पडेल असं वाटतंय मला. पण तरी सुद्धा अगदीच काही ठिकाणी जर दुबार पेरणीचं संकट आलंच समजा, तर त्या संदर्भातली कृषी खात्याने तयारी केलेली आहे. त्यामुळे दुबार पेरणीसाठी लोकांना सुविधा या ठिकाणी निश्चितपणे उपलब्ध होतील. लाडकी बहीण योजना ही राबवली जाते, परंतु अनेक महिलांनी याच्यात बोगस लाभार्थी जे आहेत ते आढळून येत आहे. यावरती कशा पद्धतीने कारवाई जी आहे ती केली जाणार आहे? तर ते महिला आणि बालविकास विभाग त्यामध्ये काम करत आहे. महिला आणि बालविकास विभाग त्यामध्ये चौकशी करून व्यवस्थितपणे नियमाच्या नुसार सर्व महिलांना कसं जास्तीत जास्त महिलांना कसा या ठिकाणी लाभ मिळेल अशा प्रकारचा विचार महिला आणि बालविकास विभागामार्फत सुरू आहे. स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये जो पक्ष पातळीवर निर्णय होईल, आम्ही महायुतीमध्ये आहोत सर्व, त्यामुळे एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा, त्याच्यानंतर फडणवीस साहेब हे तिघजण बसून निर्णय घेतील आणि तो जो निर्णय असेल तो खाली नंदुरबारपर्यंत किंवा कोणत्याही तालुक्यापर्यंत तो निर्णय एकच निर्णय लागू राहील. पण शिक्षण शाळेची इमारतीची अत्यंत अशी दुरावस्था जी आहे ती झालेली, त्यामुळं नंदुरबार जिल्ह्याला किती शाळा खोल्या ज्या आहेत ते मिळणार आहेत आणि पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणावरती मिळणार आहेत, तर कशा या खोल्या राहणार आहेत आणि किती मिळणार आहेत नेमका? आता पत्रकार बंधू जे आहेत नंदुरबार जिल्ह्यातले, त्यांच्याशी अनौपचारिक चर्चा करण्यासाठी त्यांना मी जाणीवपूर्वक निमंत्रित केलं होतं. त्यामध्ये प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया दोघांनाही या ठिकाणी जाणीवपूर्वक बोलवण्यात आलं होतं. नंदुरबार जिल्ह्यामध्ये अनेक अडचणी आहेत. आदिवासी बहुल जिल्हा असल्यामुळे निधी असूनही काही कामं होत नाही अशा तक्रारी आमच्या पत्रकार बांधवांनी या ठिकाणी केलेल्या आहेत. त्या संदर्भातलं वेळोवेळी आढावा घेऊन त्या संदर्भात सुधारणा करण्यात येईल. आणि आता यावर्षी जवळपास 155 शाळा खोल्यांना आपण मंजुऱ्या दिलेल्या आहेत आणि 155 शाळा खोल्या एम्पथी फाउंडेशनच्या करून आम्ही या ठिकाणी करणार आहोत. मला असं वाटतं की आतापर्यंत एकही शाळा खोली इतक्या चांगल्या प्रकारची झाली नसेल. अशा प्रकारचं बांधकाम या ठिकाणी या नंदुरबार जिल्ह्यामध्ये उभं राहील आणि येणाऱ्या 3 वर्षामध्ये शाळा खोल्या कंप्लीट या जिल्ह्याची शाळा खोली रिक्वायरमेंट पूर्ण होईल अशा पद्धतीचे निधी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येईल. जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून, CSRच्या माध्यमातून किंवा जिल्हा परिषदच्या शेसच्या माध्यमातून, जिल्हा परिषदच्या हेडच्या माध्यमातून आपण मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध करून प्रायोरिटी नंबर 1 शाळा, प्रायोरिटी नंबर 2 आरोग्य, प्रायोरिटी नंबर 3 ग्रामपंचायती, प्रायोरिटी नंबर 4 दसक्रियाविधी, त्यानंतर स्मशानभूमी, अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे विकासाचे काम आहे गावामध्ये त्याला आपल्याला वेगळ्या प्रकारची चालना देण्याचा माझा विचार आहे आणि त्यासाठी निश्चितपणे धोरण तयार करू आणि त्याप्रमाणे काम करू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.